खरं तर गोपीनाथ मुंडेंचा खरा वारसदार कोण हा विषय महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाला तेव्हा गोपीनाथ मुंडे हयात होते. 2009च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे जेव्हा पहिल्यांदा परळीतून आमदार झाल्या तेव्हाच धनंजय मुंडे नाराज झाले होते. 2013ला धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. मग 2014च्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे खासदार झाले. पण त्यानंतर पंधरवड्याच्या आतच गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर पंकजा मुंडेंनी आपली बहीण प्रीतम मुंडे यांना लोकसभेवर पाठवलं आणि त्यानंतर लगेचच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंचा पराभव केला आणि परळी विधानसभा मतदारसंघ पंकजा मुंडेंनी आपल्याकडेच राखला. मुंडेंच्या वारसदाराचा संघर्ष त्यानंतर तीव्र होत गेला. पण दशकभराच्या आतच अजित पवारांची साथ देत धनंजय मुंडे भाजपसोबत आले आणि यथावकाश मुंडे भावा बहिणींमधला वाद किमान कॅमेऱ्यासमोर तरी मिटला.